स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओच्या माध्यमाने पोलीस पाटील या पदासाठी अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत, जे की आपण कोणत्याही जरी जिल्ह्यासाठी पोलीस पाटील या पदासाठी अर्ज केला असेल नाही तर इतर कोणत्याही भरतीची तुम्ही तयारी करत असाल तर त्यासाठी हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहे। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला आपला प्रश्न काय दिलेला आहे, राजाराम मोहन राय यांनी टिंबटिंब अन्याय प्रतिविरुद्ध आंदोलन सुरू केले। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, कोणत्या अन्यायाविरुद्ध? सती। ऑप्शन 1 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे। बघा 2 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे सांगा बरं। या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 महात्मा फुले या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। पुढील 3 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, खालीलपैकी कोणता रक्तगट सार्वत्रिक दाता म्हणून ओळखला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? हा प्रश्न ऑलरेडी आपण बघितलेला आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ओ। हा जो रक्तगट आहे सार्वत्रिक दाता म्हणून ओळखला जातो। ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे। चला पुढील प्रश्न बघूया। 4 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे, व्यवस्थित समजून घ्या। तांबड्या रक्तपेशी कुठे तयार होतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अस्थिमज्जा। ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 3 या आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे। 5 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार राहते? तर कोणत्या वायूमुळे? आपल्याला सांगता येईल कार्बन डायऑक्साईड। बघा खाली पर्याय असतील, ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 2 मध्ये कार्बन डायऑक्साईड इथे दिलेले आहे, म्हणजेच आपल्याला सांगता येईल या वायूमुळे पृथ्वीचे जे वायुमंडळ आहे नाहीतर आपल्याला या वायूमुळे आपल्याला पृथ्वीचे वातावरण आहे ते उबदार राहते असं आपल्याला सांगता येईल। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न बघा आपला 6 नंबरचा प्रश्न चालू आहे, तर व्यवस्थित प्रश्न समजून घ्या आणि प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा। खालील राज्यांपैकी कोणते राज्य आपल्याला महाराष्ट्राच्या सीमेला जोडून नाही असं विचारलंय। इथं राजा झाले परंतु इथं राज्य आहे असं आपल्याला समजून चालायचंय, ठीक आहे। चला प्रश्न व्यवस्थित समजून घ्या। खालीलपैकी कोणत्या राज्यांपैकी आपल्याला विचारलंय असं कोणतं राज्य आहे त्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाहीये? बाकी जर विचार केला तर तेलंगणाची सीमा महाराष्ट्राला लागून आहे, त्यानंतर गुजरातची आहे, त्यानंतर पुढे सांगा आंध्र प्रदेशची आहे का? तर सांगा बरं सर्वांनी, आंध्र प्रदेशची नाहीये, त्यानंतर मध्य प्रदेशची पण आहे, म्हणजेच आपल्याला जोडून नाहीये महाराष्ट्राला कोणतं राज्य जोडून नाहीये, त्याची सीमा जोडून नाहीये। तर ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे, समजलं। चला 7 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे, भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे सांगता येईल, पुणे जिल्ह्यात आहे। ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे। चला पुढील प्रश्न बघा। पुढील आपला 8 नंबरचा प्रश्न चालू आहे, तर 8 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? तर आपल्याला काही 4 पर्याय दिलेले आहेत, तर योग्य पर्याय आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे जस्त, ठीक आहे। जस्त हा जो धातू आहे तो लोखंडाचे गंजणे रोखतो, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न बघूया। पुढील 9 नंबरचा प्रश्न काय चालू आहे, आपल्याला बघा व्यवस्थित प्रश्न वाचायचा आणि माझ्यासोबत कमेंट बॉक्समध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करायचा आहे। आपल्याला प्रश्न दिलेला आहे, सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? तर किती वर्षांचा असतो सांगा बरं? 5 वर्षांचा असतो, सर्वांनाच माहिती पाहिजे। ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। चला पुढील प्रश्न बघूया। खूपच महत्त्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत, येत्या परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचे। 10 नंबरचा प्रश्न काय देण्यात आलेला आहे, भारताच्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते असं आपल्याला विचारले। कोण होते म्हटलेले, तर सांगा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। किती? ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। पुढील बघा 11 नंबरचा प्रश्न चालू आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर आंबोली हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असून ते कोणत्या जिल्ह्यात आहे असं आपल्याला विचारले। असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडतो? तर ते देखील प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, सिंधुदुर्ग, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे। आणि इथं आपल्याला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यात, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो? तर आपल्याला सांगता येईल आंबोली या ठिकाणी, ठीक आहे। तर चला पुढील प्रश्न आपण बघूया। महत्त्वाचे प्रश्न असणार आहे, नोट करून घ्या। हे सर्व PDF आपल्या नोट्समध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहे प्रॅक्टिस करण्यासाठी। त्यासाठी तुम्ही आपल्या नोट्स घेतल्या नसतील तर सविस्तर माहिती पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे। तर चला पुढील प्रश्न बघूया। पुढील प्रश्न काय चालू आहे आपला 12 नंबरचा प्रश्न बघा काय दिलाय।
देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात कोठे आहे? तर सूतगिरणी विचारले मित्रांनो तर इचलकरंजी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. 13 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ला म्हणजे शिवनेरी हे पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे असा प्रश्न विचारलाय. आता यावरती उलटून पालटून प्रश्न विचारले जातात. आता आपल्याला तालुक्याचं नाव सांगायचंय. आता हे सर्वांनाच माहिती आहे शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झालेला आहे आणि ते पुणे जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. आता पुणे जिल्ह्यात आहे परंतु कोणत्या तालुक्यात आहे तर हे आपल्याला माहिती पाहिजे. जुन्नर तालुक्यात आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारचे तुम्हाला उलटून पालटून प्रश्न विचारलेले बघण्यासाठी भेटून जातील. बघा 14 नंबरचा पुढील प्रश्न काय दिलेला आहे? खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा अध्यक्ष हा त्या ग्रहाचा आपल्याला सदस्य नसतो हे सांगायचंय. तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? राज्यसभा म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला आता पुढील प्रश्न बघण्या अगोदर आपल्यासाठी खूपच काय महत्त्वाची माहिती देत आहे मित्रांनो. तर आपण पोलीस पाटील या पदासाठी स्पेशल काय नोट्स काढलेल्या आहेत त्या नोट्स बद्दल तुम्हाला माहिती देत आहे. पोलीस पाटील या पदाच्या नोट्स आपण काढलेल्या आहेत. लेखी परीक्षेचं स्वरूप म्हटलं तर 80 गुणांची लेखी परीक्षा होत असते. 80 आपल्याला प्रश्न विचारले जातात. प्रत्येक एक प्रश्न 1 मार्कासाठी असतो. यामध्ये आपल्याला नाशिक धुळे झालं नाही तर इतर नवीन ज्या जाहिराती येत आहेत त्यामध्ये अभ्यासक्रम आपल्याला काय दिलाय? सामान्य ज्ञान, त्यानंतर गणित, पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य, बुद्धिमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची जी माहिती ती आणि चालू घडामोडी म्हणजेच एकूण अशा प्रकारचे 5 आपल्याला विषय दिलेत आणि या 5 विषयांवरती आपल्याला 80 गुणांसाठी प्रश्न विचारले जाणार. या 5 विषयांचा म्हटलं तर प्रत्येक विषयावरती आपल्याला 10 ते 15 प्रश्न विचारले जाणार. अशा प्रकारचं परीक्षेचं स्वरूप असणार आहे मित्रांनो. आणि पोलीस पाटील या परीक्षेमध्ये आपल्याला 80 गुणांपैकी 36 गुण मिळवणं आवश्यक असणार आहे. ज्या पण उमेदवारांना 36+ गुण मिळतील 80 पैकी त्यांनाच फक्त पुढे तोंडी परीक्षेसाठी बोलवलं जाणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त व्यवस्थित अभ्यास करणं आणि 80 गुण मिळवणं आवश्यक असणार आहे. त्यासाठी आपण या 5 विषयांच्या नोट्स तयार केलेल्या आहेत मित्रांनो. यामध्ये आपल्याला नोट्सचं स्वरूप थोडक्यात दाखवून घेतो. बघा यामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार आपण इथं वेगवेगळे PDF बनवलेत. जर तुम्ही नाशिक जिल्ह्यासाठी फॉर्म भरला असेल तर नाशिक जिल्ह्याची तुम्हाला माहिती भेटेल. त्यानंतर पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य झालं, मागील प्रश्नपत्रिका झालं, त्यासोबत धुळे जिल्ह्यासाठी आपण काही प्रश्नपत्रिका बनवल्यात ते सर्व तुम्हाला काय भेटणार आहे. यामध्ये चालू घडामोडीचाही समावेश असणार आहे. बघा हे चालू घडामोडीचं जे आपल्याला PDF बनवलंय हे सुद्धा त्यामध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे. पुढे जर विचार केला तर सोलापूर जिल्ह्यासाठी आपण PDF बनवले. बघा अशा प्रकारचं धुळे जिल्ह्यासाठी आपण PDF बनवले. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यानुसार जी स्थानिक माहिती आहे त्याचा आपण PDF बनवले. मागील ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सोडून दिल्यात आणि त्यासोबत जर विचार केला तर यासोबत तुम्हाला अजून काय भेटणार आहे? महाराष्ट्राची माहिती झालं, त्यासोबत करंट अफेअर झालं म्हणजे चालू घडामोडी झालं, गणित बुद्धिमत्तेचं आपण PDF बनवलंय. म्हणजेच टोटल जर विचार केला अभ्यासक्रमासाठी आपण हे जेवढा पण आपल्याला अभ्यासक्रम दिलाय त्यामध्ये पोलीस पाटलाचे अधिकार झालं, कर्तव्य झालं, पोलीस पाटलाविषयी माहिती झालं, नवीन जे नियम लागू आहेत ते झालं, त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. म्हणजेच पोलीस पाटील या पदासाठी जेवढे पण महत्त्वाचे आपल्याला विषय दिलेले त्यामध्ये या विषयाला अनुसरून आपण हे सर्व स्टडी मटेरियल काढलेलं आहे. यामध्ये जर विचार केला तर 8 ते 10 PDF तुम्हाला भेटणार आहे. किती? 8 ते 10 PDF भेटणार आहे या विषयांचे. यामध्ये हे सर्व विषय आपण कव्हर केलेले आहेत. तर या 8 ते 10 PDF मध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान GK भेटणार आहे, सर्व काही महत्त्वाचे प्रश्न संच, त्यानंतर गणित भेटणार आहे, त्यानंतर पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य यावरती प्रश्न विचारले जाणार आहे त्यासाठी ते PDF तुम्हाला भेटणार आहे. बुद्धिमत्ता चाचणी झालं, गणित झालं त्याचंही आपण PDF तयार केले. सर्व स्पष्टीकरणासोबत उत्तर आणि ते प्रश्न जे दिले असतात जसं की एखादा प्रश्न दिला तर त्याचं उत्तर हे आलं तर त्याचं सर्व स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे आपल्या PDF मध्ये. म्हणजे सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला स्पष्टीकरणासोबत अभ्यास करण्यासाठी थोड्या दिवसामध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी हे सर्व उपलब्ध करून दिले जाणार आहे PDF फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. PDF फॉर्मॅटमध्ये हे सर्व तुम्हाला भेटणार आहे WhatsApp वरती. त्यासोबत आपल्याला स्थानिक परिसराची प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळी माहिती तुम्हाला भेटणार आहे. तुम्ही नाशिक जिल्ह्यासाठी फॉर्म भरला असेल तर नाशिक जिल्ह्याची माहिती भेटणार. तुम्ही जर धुळेसाठी भरला असेल तर धुळे जिल्ह्याची आणि इतर कोणत्याही जिल्ह्यासाठी फॉर्म भरला असेल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगायचं, त्या जिल्ह्याची आणि तालुक्यांची सर्व माहिती तुम्हाला दिली जाते. त्यानंतर पुढे चालू घडामोडी झालं, 1 वर्षाची चालू घडामोडी यामध्ये आपण ऍड केलेली आहे. जर आता मागे लेटेस्ट गोंदिया झालं, पुणे जिल्ह्याचे जे पेपर झाले त्यामध्ये चालू घडामोडीसाठी 15 ते 16 प्रश्न विचारले गेले होते. तर त्यासाठी आपण संपूर्ण 1 वर्षाची चालू घडामोडी देत आहोत जेणेकरून तुमचा चांगला अभ्यास यामध्ये होऊन जाणार आहे. तर हे सर्व तुम्हाला आपण उपलब्ध करून देत आहे. स्पेशल पोलीस पाटील या पदासाठी आपण या ज्या नोट्स काढल्यात या तुम्हाला सर्व काही उपलब्ध करून देत आहोत. तर या सर्वांसाठी हे सर्व PDF मिळवण्यासाठी आपण एकदा पेमेंट ठेवलेले 199 रुपयाचं. ठीक आहे. पेमेंट किती असणार आहे? 199 रुपयाचं. आता हे पेमेंट तुम्हाला कुठं करायचं आहे ते देखील मी तुम्हाला सांगते. बघा त्यासाठी एक नंबर देत आहे 91
39 64 31 99, ठीक आहे, 91 39 64 31 99 या मोबाईलवरती तुम्हाला पेमेंट करायचं फोन पे, गुगल पे नाही तर पेटीएमच्या माध्यमाने. आणि याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला फक्त स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. डायरेक्टली पेमेंट करून द्या, कॉल SMS करत बसू नका. काही डाऊट असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता, परंतु टाइमपास करण्यासाठी कॉल SMS करत बसू नका. डायरेक्टली 91 39 64 31 99 या मोबाईल नंबरवरती फोन पे, गुगल पे नाही तर पेटीएमच्या माध्यमाने तुम्ही पेमेंट करा आणि त्यानंतर स्क्रीनशॉट डायरेक्टली व्हॉट्सअपवरती सेंड करा. त्यानंतर व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये हे सर्व स्टडी मटेरियल अभ्यास करण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. स्पेशल पोलीस पाटील या पदासाठी आपण हे सर्व काही बनवलेलं आहे. तर त्यासाठी हा जो नंबर दिलेला आहे तुम्हाला, व्हॉट्सअप जो नंबर दिलेला आहे, पेमेंट नंबर दिलेला आहे, तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा भेटून जाईल. तिथून तुम्ही घेऊ शकता, नाही तर इतर माहिती मिळवण्यासाठी तुम्ही कॉल करू शकता, नाही तर व्हॉट्सअपवरती त्यावरती SMS करू शकता. सर्व माहिती तुम्हाला दिली जाईल. पेमेंट आपण किती ठेवले? 199 रुपये आणि 199 रुपयामध्ये सर्व काही तुम्हाला भेटणार आहे. अभ्यास करण्यासाठी खूपच महत्त्वाचं स्टडी मटेरियल सर्व उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी नक्कीच तुम्ही या नोट्स घेऊ शकता. चला पुढील 15 नंबरचा प्रश्न काय दिलेला आता आपण बघूया. 15 नंबरचा प्रश्न आहे, भारुड हा काव्य प्रकार कोणामुळे ओळखला जातो? सांगा बरं. आता भारुड हा काव्य प्रकार कोणामुळे ओळखला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे संत एकनाथ यांच्यामुळे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील 16 नंबरचा प्रश्न आपण बघूया काय दिलेला आहे. महाराष्ट्र केसरी पुरस्कार कोणत्या खेळाकरिता दिला जातो? तो कोणत्या खेळाकरिता दिला जातो? कुस्ती खेळासाठी दिला जातो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा. पुढील 17 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. महान प्रकल्प महाराष्ट्रात कोठे आहे? तर महान प्रकल्प कोठे? नागपूर येथे आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. महान प्रकल्प महाराष्ट्रामध्ये कोठे आहे? तर नागपूर या जिल्ह्यामध्ये असं आपल्याला सांगता येईल. पुढील बघा, पुढील जर विचार केला तर 18 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घ्या. प्रश्न खूपच महत्त्वाचे असणार आहे. हे PDF तुम्हाला आपल्या नोट्स सोबत जे मी तुम्हाला नोट्स विषयी माहिती दिली त्यामध्ये हे सर्व काही PDF वगैरे दिले जातात. आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे. कोल्हापुरात इसवी सन 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची तर 1918 मध्ये आर्य समाजाची शाखा कोणी स्थापन केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे सांगा बरं. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे राजश्री शाहू महाराज. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील 19 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. महाराष्ट्रातील विधानसभेतील सदस्यांची संख्या किती आहे? तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 288. 288 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढील 20 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. खालीलपैकी कोणाला आपण श्यामची आई या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे व पत्री या काव्यसंग्रहाचे कर्ते म्हणून ओळखतो? आता यामध्ये असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की श्यामची आई हे आत्मचरित्र कोणाचे आहे, नाहीतर हे पुस्तक कोणी लिहिले, लेखक कोण आहे, नाहीतर पत्री या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहे. तर असं देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे साने गुरुजी. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. साने गुरुजी या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढील 21 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. खालीलपैकी कोणता सूर्याच्या सगळ्यात जवळचा आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे? तर सांगा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, हा प्रश्न रिपीट झालेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बुध. हा जो ग्रह आहे हा सूर्यातील सगळ्यात जवळचा ग्रह आहे आणि त्यासोबत सूर्यमालेतील आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह देखील आहे असं आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आता लहान ग्रह कोणता असा देखील प्रश्न येऊ शकतो आणि सूर्याच्या सर्वात जवळील ग्रह कोणता असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर दोन्ही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. दोन्ही टाईपचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात आणि यावरती मी तुम्हाला सांगत आलोय की सूर्यमाला व्यवस्थित करा. जे ग्रह आहेत ते कोणते नाव आहेत, त्यांची जवळचे कोणता आहे, लांबचा कोणता आहे, मोठा कोणता आहे, छोटा कोणता आहे हे करून ठेवा. यावरती प्रश्न विचारले जात आहे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये. त्यासाठी सूर्यमाला विषयी तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारले जाणार. पुढील प्रश्न बघा 22 नंबरचा प्रश्न काय दिलेला व्यवस्थित समजून घ्या आणि त्यानंतर प्रश्नाचं उत्तर द्या. बघा प्रश्न काय दिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यापैकी कोणता किल्ला बांधलेला नाही असं म्हटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 4 किल्ले दिलेले आहेत. तर यापैकी शिवाजी महाराजांनी खालील दिलेल्या कोणत्या सागरी किल्ल्यांपैकी किल्ला बांधलेला नाही
असं आपल्याला विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे सांगा बरं. इथं विजयदुर्ग दिलंय, तर हा बांधलेला आहे, त्यानंतर हा पण बांधलेला आहे, त्यानंतर जंजिरा हा जो किल्ला आहे तो बांधलेला नाहीये. म्हणजेच ऑप्शन क्रमांक जे 3 ते आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, जंजिरा हा जो किल्ला आहे आपल्याला सांगता येईल हा शिवाजी महाराजांनी सागरी किल्ल्यांपैकी हा किल्ला बांधलेला नाहीये. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर. बघा पुढील 23 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, रायगड जिल्ह्यात कोठे भात संशोधन केंद्र आहे. तर इथे असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की भात संशोधन केंद्र कुठे आहे. तर आपल्याला रायगड जिल्हा असा सुद्धा पर्यायामध्ये दिसेल, तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे असं आपण सांगू शकतो. परंतु आता रायगड जिल्ह्यामध्ये कुठे आहे अजून आपल्याला ते विचारलंय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कर्जत या ठिकाणी आहे. ठीक आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धती किती स्तरीय आहे. तर किती स्तरीय आहे, 3 स्तरीय आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. समजलं. चला पुढील प्रश्न बघूया. पुढील आपला 25 नंबरचा प्रश्न चालू आहे. 25 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे, व्यवस्थित समजून घ्या. महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते कोणास म्हटले जाते असा प्रश्न विचारला गेलाय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगा बरं काय असणार आहे. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर लगेच समजून यायला पाहिजे. लोकमान्य टिळक या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. होम रूल चळवळ आली का लोकमान्य टिळक हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. पुढील बघा आपल्याला 26 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, राष्ट्रीय विषाणूशास्त्र संशोधन संस्था नाही तर राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था कोठे आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुणे या ठिकाणी. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील बघा. पुढील 27 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे, खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषांमध्ये आढळतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगा काय असणार आहे. महिलांमध्ये जर विचारलं तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे XX आणि पुरुषांमध्ये कोणते गुणसूत्र आढळतात म्हटलं तर XY हे गुणसूत्र आढळतात आपल्याला सांगता येईल. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील 28 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना कुठे आहे. नाहीतर आपल्याला असं देखील विचारलं जाऊ शकतं की आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना कुठे आहे. असं जर विचारलं तर आपल्याला सांगता येईल तो आपल्या भारतामध्येच आहे, परंतु तेथे कुठे आहे आपल्याला सांगता येईल सांगली या जिल्ह्यात आहे असं आपल्याला सांगता येईल. परंतु आता इथे काय विचारलंय, फक्त प्रश्न थोडक्यात आपल्याला उलटून पालटून विचारलाय. त्या सहकारी साखर कारखान्याचं इथं नाव दिलेलं आहे. नाव काय असणार आहे, वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना हे त्या साखर कारखान्याचं नाव आहे. आणि हा कोठे आहे असं आपल्याला विचारलंय. तर त्या प्रश्नाचं देखील उत्तर सांगलीच असणार आहे. परंतु आपल्याला असं देखील यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना कोणता आहे. तर आपल्याला सांगता येईल वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजेच आपल्याला इथं काय केलं जातं, फसवण्यासाठी उलटून पालटून प्रश्न विचारले जातात. प्रश्न मोठा केला जातो चुकवण्यासाठी. तर उलटून पालटून आणि चुकवण्यासाठी प्रश्न वेगळा करून इथे विचारला जातो. तर त्यासाठी व्यवस्थित आपल्याला समजून घ्यायचे, त्यानंतरच उत्तर द्यायचं आहे. पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात. तर सांगा बरं, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लोकसभेचे सभापती. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार. 30 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा, 31 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. आता 31 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक D. म्हणजेच डी जीवनसत्व तयार होते. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 32 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, स्वतंत्र भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन टिंबटिंब असे केले जाते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, मिश्र अर्थव्यवस्था असे केले जाते. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 2 महात्मा फुले यांनी. महात्मा फुले यांनी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला 34 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, 3 मे 1939 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या कोणत्या पक्षाची स्थापना केली. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे सांगा बरं. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे फॉरवर्ड ब्लॉक. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे.
पुढील 35 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नवाब. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा. आपला पुढील प्रश्न 36 नंबरचा प्रश्न चालू आहे. तर व्यवस्थित सर्व प्रश्न बघायचे आणि उत्तर माझ्यासोबत सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. हरणे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? हरणे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे सांगा बरं. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे रत्नागिरी. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हरणे बंदर रत्नागिरी जिल्ह्यात आहे. पुढील बघा 37 नंबरचा प्रश्न आपला काय चालू आहे? खालीलपैकी कोणास आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधले जाते? सांगा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे वासुदेव बळवंत फडके. या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 38 नंबरचा प्रश्न महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे सांगा. वर्धा या ठिकाणी, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील जर विचार केला तर पुढील प्रश्न बघा. 39 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तो कोणत्या जिल्ह्यात आहे सांगा बरं. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. असं देखील आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो की आपल्याला थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? आता इथे महाबळेश्वर हे डायरेक्टली ठिकाणाचं नाव दिलंय, ते कोणत्या जिल्ह्यात आहे असं आपल्याला विचारलं जाऊ शकतं. नाहीतर सातारा जिल्ह्यात कोणते थंड हवेचे ठिकाण आहे असं देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला तर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे. पुढील प्रश्न काय दिलेला आहे? राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशातील खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते? तर आपल्याला कोणत्या प्रकारची मृदा सापडते असं म्हटलेलं आहे तर जांभी मृदा सापडते. कुठे? जास्तीत जास्त नाहीतर अधिक पावसाच्या प्रदेशातील आपल्याला कोणती मृदा आढळते सांगता येईल? जांभी मृदा, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील जेवढे पण महत्त्वाचे प्रश्न आहे बघा अशा प्रकारचे ते आपण आपल्या नोट्समध्ये सर्व काही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला कोणत्या प्रकारचे डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. थोडक्यात प्रश्नामध्ये कधी कधी टायपिंग मिस्टेक होत असते तर समजून घेत चालायचं आहे. चला पुढील 41 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? आता 4 पर्याय दिलेले आहेत. यामध्ये जर विचार केला तर कृष्णा वाहते, त्यानंतर कावेरी वाहते का नाही, गोदावरी पण वाहते, भीमा पण वाहते. म्हणजेच वाहत नाही म्हटलेलं आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढील 42 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? देशातील लोकांचे राहणीमान टिंबटिंबवरून ठरते. कशावरतून ठरते सांगा बरं. सांगा. उत्पन्नावरतून ठरते. परंतु कोणत्या उत्पन्नावरतून? दरडोई उत्पन्न, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा. 42 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? 42 नंबरचा झाला. 43 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? वरती आपला 42 नंबरचा प्रश्न झालेला आहे. 43 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 सोनार तंत्रज्ञान, म्हणजे सोनार टेक्नॉलॉजी समुद्राची खोली मोजण्यासाठी आपल्याला वापरतात असं सांगता येईल. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचे अतिशय महत्त्वाचे काय प्रश्न उत्तर आपण यामध्ये बघितलेत. आपण राहिलेले प्रश्न पुढील भागामध्ये बघणार आहोत. अशा प्रकारचे बाकीचे आपले प्रश्न राहिलेत ते सर्व प्रश्न आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत. त्यासाठी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सर्वात पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. जी बिल येते तिलाही क्लिक करून घ्या. सोबत आपल्या व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकत असतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. आणि ज्या नोट्स सांगितल्या त्या नोट्समध्ये सर्व काही अभ्यासक्रम तुम्हाला दिलेला आहे, सर्व काही नोट्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या तुमच्यासाठी खूपच महत्त्वाच्या असणार आहे. त्यासाठी तुम्ही त्या नोट्स वापरू शकता. खूपच महत्त्वाच्या असणार आहे. खूपच कमी किमतीमध्ये सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तर त्याचा तुम्ही नक्कीच लाभ घेऊ शकता. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हे जे PDF आहे आपण जे व्हिडिओ घेतोय हे PDF सुद्धा तुम्हाला त्या नोट्समध्ये दिले जातात. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.